नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. मुंबईला आज 13 मे रोजी दुपारी प्रचंड धुळीच्या वादळाने झोडपून काढले. संध्याकाळी 4:30च्या सुमारास मोठे धुळीचे वादळ मुंबईवर घोंघावू लागले. या वादळाची तीव्रता एवढी होती की घाटकोपरच्या पंतनगर भागात एक प्रचंड मोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. यात अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणांनी अद्यापर्यंत 7 जखमींना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते. दादर, कुर्ला, माहीम, घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळी या उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर दक्षिण मुंबईतील काही भागात रिमझिम पाऊस झाला. ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि उल्हासनगर येथेही सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस झाला. या वादळामुळे मेट्रो आणि लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईने ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाचा आणि मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवत सावधगिरीचा इशारा दिला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ओव्हरहेड उपकरणाचा खांब वाकल्याने मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा प्रभावित झाल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेच्या मुख्य प्रवक्त्याने सांगितले की मेन लाईनवरील उपनगरी सेवा बंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसाने कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा दिला असतानाच ठाणे जिल्ह्यातील कळवा आणि अन्य काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.